कमजोर व्यक्ती बदला घेतात आणि मजबूत व्यक्ती दुर्लक्ष करतात. मानसशास्त्रानुसार बदला घेण्याची प्रवृत्ती ही भावनिक अस्थैर्य आणि कमी आत्मविश्वास दर्शवते. संशोधन दर्शवते की ज्या व्यक्तींमध्ये आत्मसन्मान कमी असतो किंवा ज्यांना इतरांवर नियंत्रण ठेवण्याची गरज भासते, त्यांच्यात सूड घेण्याची शक्यता अधिक असते. त्यांना वाटते की अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी बदला आवश्यक आहे. या उलट मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती संघर्षात अडकण्याऐवजी पुढे जाण्याला प्राधान्य देतात. त्यांनी आत्मनियंत्रण आणि सहनशीलतेचा विकास केलेला असतो. दुर्लक्ष करणे किंवा क्षमा करणे हे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असते, कारण त्यामुळे तणाव कमी होतो आणि मनशांती लाभते. अशा व्यक्ती दीर्घकालीन विचार करतात आणि नकारात्मकतेला महत्त्व देत नाहीत. त्यामुळे जीवनात पुढे जाण्यासाठी सूड घेण्याऐवजी दुर्लक्ष करणे किंवा विषय सोडून देणे अधिक शहाणपणाचे ठरते. धन्यवाद.